हॅलो किड्स, सिविक्सचा आता पुढचा चॅप्टर बघूया. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. Fundamental rights and duties have been granted by the Constitution so that the citizens of country can lead a contented life. फंडामेंटल राईट्स आणि ड्युटीज आहेत ह्या कॉन्स्टिट्यूशनने का ग्रँट केलेले आहेत, तर त्याचे जे सिटिझन्स आहेत त्यांनी एक समाधानकारक जीवन जगू शकतील ह्याच्यासाठी. As socio-economic and political changes are inevitable, the makers of the Indian Constitution have laid down certain principles which, if followed, would protect the interest of the people. आता हे सोशल, इकॉनॉमिक आणि काही पॉलिटिकल चेंजेस आहेत हे काय आहेत, अपरिहार्य आहेत. त्यामुळं इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या मेकर्सनी काय केलं तर ही काही प्रिन्सिपल्स घातलेली आहेत, म्हणजे काही तत्व यांनी घालून दिलेली आहेत आणि ती जर फॉलो केली तर लोकांचं इंटरेस्ट म्हणजे हित जपलं जाईल. आता हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे काय बघूया. ॲज अ वेलफेअर स्टेट, India is responsible for the well-being of its citizens, social, economic, and political. It seeks to promote the welfare of its citizens through a just and equal society. आता एक वेलफेअर स्टेट म्हणून नागरिक आपल्या सामाजिक आहेत, आर्थिक दृष्टिकोनातून जबाबदार आहेत आणि ते काय करतात, न्याय आणि समान समाजाच्या माध्यमातून आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात. द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आर गाईडलाईन्स फॉर द सेंट्रल अँड द स्टेट गव्हर्नमेंट. आता हे त्याच्या नावातच आहे बघा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे काय, जे आपल्याला मार्गदर्शन करतात, डायरेक्ट करतात. मग हे कुणाकुणाला गाईडलाईन देतं, तर सेंट्रलला पण देतं आणि स्टेट गव्हर्नमेंटला पण देतं. The government is expected to keep the principles in mind while preparing laws. आणि त्याच्यातनं असा उद्देश आहे की हे जेव्हा गव्हर्नमेंट आपले लॉज बनवत असतं तेव्हा त्यांनी हे प्रिन्सिपल्स लक्षात घेतले पाहिजे. दो द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी आर नॉन जस्टिशिएबल. जरी हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जरी हे फॉलो केले नाहीत एखाद्या स्टेटनी किंवा एखाद्या देशाने, तर ते काय आहेत, नॉन जस्टिसेबल आहेत, म्हणजे त्यांना आपण भारत सरकारला कोर्टात खेचू शकत नाही. दे कॅनॉट बी एनफोर्स इन अ कोर्ट ऑफ लॉ. त्यांना कायद्याच्या न्यायालयात अंमलबजावणी करता येत नाही. दे आर इसेन्शियल इन द गव्हर्नन्स ऑफ द कंट्री. पण देशाच्या कारभारासाठी ती अत्यंत आवश्यक आहेत. दे ऑल्सो ऍक्ट ॲज अ यार्डस्टिक for the people to measure the effectiveness of the government in achieving the objects as laid down the Constitution. आता जे कॉन्स्टिट्यूशनने दिलेले ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि हे गव्हर्नमेंट इफेक्टिव्हली काम करते की नाही त्याला एक मोजपट्टी म्हणून ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आपण घेऊ शकतो. आता एम ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. आता या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सची एम काय आहेत बघूया. अटेनिंग सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल जस्टिस फॉर ऑल द सिटीजन्स सो दॅट ऑल ऑफ देम लिव्ह इन अ हॅपी अँड पीसफुल एन्व्हायरमेंट. सगळ्या नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळवून जेणेकरून ते सगळे आनंदी आणि शांत वातावरणात जगतील, हा पहिला एम आहे. दुसरं, provide equal opportunities to all the citizens to reduce inequality in income, social status and raise the standard of living. आता हे काय करतात अजून तर सगळ्या नागरिकांना त्यांचे इन्कम आहे त्याच्यानंतर त्यांच्या इन्कम मधली जी इनइक्वॅलिटी आहे म्हणजे असमानता आहे ती कमी करणं, त्याच्यानंतर सोशल स्टेटस, त्याच्यानंतर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे वाढण्याकरता ही संधी उपलब्ध करून देतात. टू अपहोल्ड इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा निर्माण करण्यासाठी पण हे मदत करतात. आता या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीचे काही टाईप आहेत. द कॉन्स्टिट्यूशन डज नॉट डिव्हाइड द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स इन डिफरंट सब कॅटेगरीज. वी शॅल डिव्हाइड देम फॉर अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द सेम. कॉन्स्टिट्यूशननी जेव्हा ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स बनवली तेव्हा त्यांनी काय केलं, त्याच्या सब कॅटेगरीज केल्या नाहीत, पण आपल्याला व्यवस्थित अंडरस्टँड होण्याकरता म्हणून आपण काय केले
ते डिव्हाइड करून घेतले. आता ते कुठले कुठले आहेत बघूया. टाइप्स ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. पहिलं आहे सोशो इकॉनॉमिक प्रिन्सिपल्स, दुसरं आहे गांधीयन प्रिन्सिपल्स, तिसरं आहे प्रिन्सिपल्स प्रमोटिंग इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी आणि चौथं आहे अदर प्रिन्सिपल्स. आता हे डिटेलमध्ये बघूया. पहिलं सोशो इकॉनॉमिक प्रिन्सिपल्स. इट एम टू ब्रिंग अबाउट सोशो इकॉनॉमिक इक्वालिटी इन द सोसायटी मीन्स adequate means of livelihood for both men and women, provide equal pay for equal work for men and women. आता समाजात ही समानता आणण्याचं महत्वाचं ध्येय काय असेल तर या सोशो इकॉनॉमिक प्रिन्सिपल्स आहे. म्हणजे काय, दोन्ही पुरुष आणि स्त्रिया यांना इक्वल वर्क पण मिळालं पाहिजे आणि इक्वल पे पण मिळाला पाहिजे. द ओनरशिप and control of resources should be distributed in a way that serve the common good. म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत त्याची मालकी आणि त्याचा कंट्रोल हे सगळ्यांच्या फायद्यासाठी एकसारखे डिस्ट्रीब्यूट केले पाहिजे. डिस्ट्रीब्यूट वेल्थ दॅट इट डज नॉट कॉन्सन्ट्रेट इन द हँड्स ऑफ फ्यू. आणि हे संपत्तीचं जे वितरण डिस्ट्रीब्युशन करणार आहे ते काही लोकांच्याच हातात असता कामा नये. फ्री एज्युकेशन टू चिल्ड्रन अप टू 14 years ऑफ एज. आणि 14 वर्षापर्यंत मुलांना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन. प्रोव्हाइड ह्युमन अँड जस्ट कंडिशन्स फॉर वर्क अँड मॅटर्निटी रिलीफ. म्हणजे कामासाठी आणि मॅटर्निटीसाठी नवीन किंवा न्याय परिस्थिती प्रदान करणे हे एक त्याच्यातला उद्देश आहे. प्रोटेक्ट the health of workers, men and children, and take care that people are not forced to do jobs for economic reasons when they do not prefer them. आता कामगार असतील, पुरुष असतील, मुलांच्या आरोग्याचं हे रक्षण केलं पाहिजे आणि आर्थिक कारणासाठी ह्या लोकांना नोकरी करण्यासाठी भाग पाडू नये जेव्हा त्यांची ती इच्छा नसेल किंवा ते त्याला प्राधान्य देणार नाहीत. Provisions for securing the right to work, to educate and to seek public assistance in cases of sickness, old age and unemployment. Secure participation of workers in industries. आजारपण असेल किंवा ओल्ड एज म्हणजे वृद्धावस्था असेल किंवा बेरोजगारी असेल अशा बाबतीत काम करण्याचे सगळे हक्क मिळवून देण्याचे, त्याच्यानंतर शिक्षणाचे आणि सार्वजनिक सहकार्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये असल्या पाहिजेत. आणि उद्योगधंद्यांमध्ये कामगारांची सुरक्षा, सिक्युरिटी सुद्धा बघितली पाहिजे. आता पुढचं प्रिन्सिपल गांधीयन प्रिन्सिपल. प्रिन्सिपल्स ऑफ the directive principles of state policy that have been inspired by Mahatma Gandhi's philosophy are referred to as Gandhian principles. आता हे गांधीयन प्रिन्सिपल्स म्हणायचं कशाला तर महात्मा गांधींचं जी फिलॉसॉफी होती त्यांनी प्रेरित झालेल्या ही जी दिशादर्शक तत्व आहेत म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत ते त्याच्यावर बेस आहेत म्हणून त्याला काय म्हणतात, गांधीयन प्रिन्सिपल्स म्हणतात. आता ती काय आहेत बघूया. Organize village panchayats and give them enough power to manage their own affairs and functions as the units of self-government. आता त्यांनी त्यांच्या प्रिन्सिपलमध्ये काय सांगितलंय बघूया. ग्रामपंचायत आहे, विलेज पंचायत किंवा ग्रामपंचायत त्यांचं आयोजन करा. त्याच्यानंतर त्यांना इनफ पॉवर द्या त्यांचे अफेअर्स मॅनेज करण्याकरता आणि अँड फंक्शन ॲज अ युनिट ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट आणि एक स्वराज्य संस्थेचं कार्य करण्यासाठी ते त्यांना पुरेशी पॉवर पण द्या. प्रमोट ग्रोथ ऑफ कॉटेज इंडस्ट्रीज इन रुरल एरियाज. म्हणजे रुरल एरियाजमध्ये ह्या कॉटेज इंडस्ट्रीज, छोट्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत त्यांची ग्रोथ पण प्रमोट करा. प्रोटेक्ट द एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ द वीकर सेक्शन दॅट इज SC ST. म्हणजे जे दुर्बल घटक आहे, सोशल कास्ट आहे, शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे किंवा इतर जे पुअर सेक्शन्स आहेत त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, त्यांच्या एज्युकेशनसाठी आणि इकॉनॉमिक इंटरेस्ट आहे त्यांच्या हितांचं पण रक्षण केलं पाहिजे. प्रोहिबिट द यूज ऑफ इंटॉक्सिकेटिंग ड्रिंक्स अँड ड्रग्स दॅट आर
डेट्रिमेंटल टू वन्स हेल्थ, म्हणजे एखाद्याच्या आरोग्यासाठी हानिकारक असलेले हे जे ड्रिंक्स आहेत किंवा ड्रग्ज आहेत किंवा म्हणजे मादक पदार्थ आहेत त्यांचा वापर करण्यासाठी मनाई केली पाहिजे. ऑर्गनाइज ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंड्री ऑन सायंटिफिक लाईन्स, इम्प्रूव्ह द ब्रीड अँड प्रोहिबिट द स्लॉटर्स ऑफ कॅटल. म्हणजे ही शेती आहे किंवा ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुसंवर्धन आहे, हे सायंटिफिक लाईन्स वरती केलं पाहिजे, आयोजित केलं पाहिजे, त्यांच्या जाती सुधारल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर जनावरांची जी कत्तल केली जाते त्याला मनाई घातली पाहिजे. आता पुढची प्रिन्सिपल्स प्रमोटिंग इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. द मेकर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन aim to foster better relations with foreign countries, promote international peace and security, maintain honorable relations with other countries. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे मेकर्सचं महत्वाचं एम काय होतं तर आपले शेजारचे देश आहेत किंवा परदेशी देशांशी आपले संबंध चांगले झाले पाहिजेत. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय शांतता आहे किंवा पीस आणि सिक्युरिटी आहे याचा प्रचार पण केला पाहिजे आणि इतर देशांशी संबंधही चांगले ठेवले पाहिजे. रिस्पेक्ट इंटरनॅशनल लॉ अँड ऑनर ट्रीटी ऑब्लिगेशन्स विथ अदर कंट्रीज, एनकरेज सेटलमेंट ऑफ इंटरनॅशनल पीस. आणि इतर कायद्यांबरोबर हा जो इंटरनॅशनल लॉ आहे त्याचा पण आपण सन्मान केला पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे, त्यांच्या बरोबर असे करार केले पाहिजेत की ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण होईल आणि इंटरनॅशनल पीसच्या सेटलमेंटला एनकरेजमेंट पण दिली पाहिजे. आता काही अदर प्रिन्सिपल्स पण आहेत ती बघूया. सम ऑफ द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज आर डिफरंट, काही वेगळी आहेत. ती कुठली आहेत बघूया. एफर्ट्स टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द एन्व्हायरमेंट, सेफगार्ड द फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ ऑफ द कंट्री. आता राज्याच्या धोरणांमध्ये काही ही जे तत्व दिलेली आहेत, प्रिन्सिपल्स दिलेली आहेत ती थोडीशी वेगळी आहे. मग त्याच्यावर त्यांनी काय सांगितलंय की पर्यावरणाचं रक्षण करा, ते सुधारण्यासाठी प्रयत्न करा आणि देशाचं जे फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ आहे त्याचं रक्षण करा. प्रोटेक्ट अँड प्रिझर्व मॉन्युमेंट्स, प्लेसेस ऑर ऑब्जेक्ट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, म्हणजे जे राष्ट्रीय महत्व असलेली स्मारकं आहेत, ठिकाणं आहेत किंवा अशा वस्तू जतन करा. फॉर्म अ युनिफॉर्म सिव्हिल कोड फॉर ऑल सिटीजन्स ऑफ द कंट्री, देशातील सगळ्या नागरिकांसाठी समान नागरी कायदा तयार करा. म्हणजे एका व्यक्तीसाठी एक, दुसऱ्या व्यक्तीसाठी असं एक नाही, सगळ्यांसाठी एकच कायदा तयार करा. टेक स्टेप्स टू सेपरेट द ज्युडिशियरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह, आणि ही ज्युडिशियरी आहे ही एक्झिक्युटिव्ह पेक्षा काय केली पाहिजे, वेगळी केली पाहिजे. आता या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन बघूया. इंडिया हॅज मेड कन्सिडरेबल प्रोग्रेस इन इम्प्लिमेंटिंग सम ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफ द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. आता इंडियाने काय केलं, या तत्वांचा अंमलबजावणी भारताने केल्यामुळे त्यांची बरीच प्रगती झाली. काय काय केलं त्यातलं बघूया. म्हणजे जेवढे प्रिन्सिपल्स आता गाईडलाईन्स आपण घेतलेले आहेत त्याच्यातल्या प्रत्येकातनं काय काय केलं ते बघूया. राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 एन्श्युअर फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू चिल्ड्रन बिटवीन 6 to 14 years ऑफ एज. म्हणजे हा राईट टू एज्युकेशन ऍक्ट झाला 2009ला. त्याच्यातनं काय झालं की 6 ते 14 या वयोगटातील जी मुलं आहेत त्यांना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन दिलं गेलं. Village panchayats have been set up and the Panchayati Raj system has been formalized by the Indian Constitution. आता ह्या ग्रामपंचायतीची पण स्थापना केली गेली आणि भारतीय राज्यघटनेने म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशननी पंचायत राजची व्यवस्था त्याचं सुद्धा काय केलं, फॉर्मलाइज केली, म्हणजे औपचारिक केली. टू सेव्ह द फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ मेनी प्रोजेक्ट्स लॉन्च. आता हे फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ सेव्ह करण्याकरता बरेच प्रोजेक्ट लॉन्च केले. जसं एक आपण उदाहरण घेऊ शकतो की सेव्ह द टायगर, आपल्याला मागच्या वर्षी पण हे गेले. SC and ST granted reservations in schools, colleges
द पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेटिव्ह. आता हे जे शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत त्यांना कुठे कुठे रिझर्वेशन्स दिली गेली? शाळांमध्ये दिली गेली, कॉलेजेसमध्ये दिली गेली, पार्लमेंटमध्ये दिली गेली आणि राज्य विधानसभा म्हणजे स्टेट लेजिस्लेटिव्ह तिथं पण दिली गेली. ज्युडिशरी हॅज बीन सेपरेटेड फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह. आणि एक्झिक्युटिव्ह मधनं ही ज्युडिशरी सुद्धा काय केली गेली? वेगळी केली गेली. कॉटेज इंडस्ट्रीज हॅव बीन एस्टॅब्लिश इन रुरल एरियाज. आणि या रुरल एरियाजमध्ये हे कॉटेज इंडस्ट्रीज पण काय करण्यात आल्या? स्थापन करण्यात आल्या. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम and नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रम have been launched for the benefit of women and children. महिला आणि या मुलांच्या हितासाठी हे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आणि नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रम हे दोन्हीची पण सुरुवात केली गेली. इक्वल रिन्युमरेशन ऍक्ट 1976 granted equal wages to men and women for equal work. The Minimum Wages Act ensure a just amount of wage to the workers. आता हा जो इक्वल रिन्युमरेशन ऍक्ट आला 1976 त्याने काय केलं? स्त्री आणि पुरुष ह्या दोघांनाही एकसारखं कामासाठी वेतन दिलं गेलं आणि किमान वेतन कायदा कामगारांना ह्या त्यांची जी थकीत मजुरी आहे त्याची काय करतो? हमी देतो. The directive principles of state policy and fundamental rights promote welfare of the citizens of the country through there are some basic differences among the two. आता हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे आहेत आणि फंडामेंटल राईट्स हे काय करतात? सिटीजन्सचं वेलफेअर प्रमोट करतात. पण त्या दोन्हींमध्ये काही फरक आहे तो आता बघूया. Directive principles help the state to formulate law and policies about different topics. आता ह्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स काय करतात? वेगवेगळ्या विषयांविषयी कायदे आणि धोरणे तयार करायला राज्याला मदत करतात. तर फंडामेंटल राईट काय करतात? ग्रांट द सिटीजन्स फंडामेंटल राईट्स ग्रांटेड टू द सिटीजन्स बाय द कॉन्स्टिट्यूशन. पण फंडामेंटल राईट हे काय केलेले आहेत? या कॉन्स्टिट्यूशननीच त्याच्या नागरिकांना दिलेले आहेत. The state is not compelled to follow these principles. आता ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत ही प्रत्येक देशाने ती इम्प्लिमेंट केलीच पाहिजेत असं काही नाहीये. पण फंडामेंटल राईट्स आर ग्रांट टू प्रोटेक्ट द राईट ऑफ द पीपल. पण ही फंडामेंटल राईट्स आहेत हे काय आहेत? ह्या प्रत्येक देशाला बंधनकारक आहेत आणि ते काय केले पाहिजेत? ते प्रोटेक्ट सुद्धा केले पाहिजे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर नॉन ज्युडिशिएबल. म्हणजे ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अंमलात आणली नाहीत म्हणून आपल्याला कोर्टात जाता येत नाही. दे कांट बी एनफोर्स इन अ कोर्ट ऑफ लॉ. पण फंडामेंटल राईट्स आर ज्युडिशिएबल. पण एखाद्या व्यक्तीने जर तुमचा राईट व्हायोलेट केला तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. दे कॅन बी कंटेस्टेड इन कोर्ट. Directive principles refers to the principle that concern the individual, state, other countries and environment. म्हणजे एखादी व्यक्ती असेल, राज्य असेल, इतर देश आणि पर्यावरणाशी संबंधित असलेल्या तत्वांचा इथं रेफरन्स घेतला जातो. But fundamental rights refer to the rights of an individual. पण फंडामेंटल राईट्स हे कोणासाठी आहेत? एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात आणि तिच्या अधिकाराच्या संदर्भात आहेत. आता या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीचं इम्पॉर्टन्स काय आहे बघूया. इट ऍक्ट ॲज गाईडलाईन्स फॉर द गव्हर्नमेंट अँड द यार्डस्टिक टू. आता हे गव्हर्नमेंटला काय ठरतंय? गाईडलाईन ठरतं आणि त्याचं आपल्याला मोजमाप सुद्धा करता येतं. पीपल कॅन जज द इफेक्टिव्हनेस ऑफ द गव्हर्नमेंट बाय कम्पेअरिंग द पॉलिसीज अँड लॉज. आणि लोकांच्या हातात चांगली गोष्ट काय आहे? एखाद्या गव्हर्नमेंट इफेक्टिव्ह आहे की नाही हे लोक कसं जज करू शकतात? तर ते ह्या ज्या पॉलिसीज आहेत, डायरेक्टिव्ह पॉलिसीज आणि लॉ हे कम्पेअर करून बघू शकतात. पीपल कॅन प्रेशराइज द गव्हर्नमेंट टू फॉलो दिस प्रिन्सिपल्स. आणि हे प्रिन्सिपल्स फॉलो करावी म्हणून लोक गव्हर्नमेंटला प्रेशराइज करू शकतात. इफ द गव्हर्नमेंट फेल्स टू डू द नीडफुल, पीपल कांट रिइलेक्ट देम.
आणि एखादं गव्हर्नमेंट जर या गरजा त्या लोकांनी सांगितलेल्या पूर्ण करू शकलं नाही तर पुढच्या वेळेस ते गव्हर्नमेंटला ती लोक आहेत ती त्यांना रिइलेक्ट करत नाही किंवा परत निवडून देत नाही. It enlightened the citizens about the duties of the government and what they can expect from them. आणि हे काय करतात, हे जे नागरिक आहे ते शासनाच्या कर्तव्यांविषयी आणि त्यांच्याकडून त्या गव्हर्नमेंटकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत ह्याच्याबद्दल काय करतात, प्रबोधन करतात. इथे हा आपला चॅप्टर संपला. ह्याच्यात बरेचसे रेफरन्सेस तुम्हाला आधीच्या चॅप्टरचे आले असतील किंवा मागच्या वर्षीच्या काही गोष्टी झालेल्या असतील. मग त्याच्यात मग मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेला आहे तो सगळे राईट्स बघितले. मग हे राईट्स आले कसे, तर ह्या सगळ्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या बेसिसवरती आले. इथे हा चॅप्टर आपला संपतो. काय काय बघितलं आपण ह्याच्यात, तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे काय, तिचे एम काय आहेत, तिचे प्रकार कुठले कुठले आहेत, ते इम्प्लिमेंटेशन कसे केले गेले, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट्स यातले डिफरन्सेस काय आहेत आणि ते का महत्वाचे आहेत, इतक्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. हा व्हिडिओ, त्याच्यानंतर पीपीटी, वर्कशीट आणि क्विज हे आपल्या ॲपमध्ये आहेतच. सो हिअर एंड्स द चॅप्टर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. Thank you.